देशातील अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिवृष्टीची शक्यता असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडसह अनेक भागातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्येही थंडरस्कॉलचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी नाल्यांपासून दूर राहावा आणि स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. परळी महामार्गावरून येताना राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटलं असं त्या म्हणालेत. मात्र सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून पुन्हा नव्याने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचेही कौतुक केले. अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर तब्बल 8.5 तासांची बैठक घेऊन प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. मोदींनी देशालाच आपला परिवार मानल्याचंही पंकजा मुंडे यांनी नमूद केलंय. यवतमाळ जिल्ह्यातील दहेली गावाजवळ कुपटी नदीवरील पुलावर घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने अविनाश खंडारे यांच्या कारला पुराच्या पाण्याने वेढलं. पत्नी माधवी, मुली प्राची आणि सांची यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे त्यांचा हात सुटला आणि तिघेही वाहून गेले. अविनाश यांनी कारची काच उघडून बाहेर पडत झाडाच्या फांदीचा आधार घेत तब्बल 4 तास जीवाची झुंज दिली. बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने त्यांची सुटका केली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झालाय. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी चालवलेल्या विशेष बस सेवेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 5,500 विशेष बसमधून 9,84,738 भाविकांनी एसटीने प्रवास केला. यात्रेदरम्यान 21,527 फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातून 41 कोटी 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातून विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. लाखो वारकऱ्यांची सुरक्षित सेवा करणं हीच विठ्ठल सेवा असल्याची भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर, दरडी कोसळणे आणि पाणी साचण्याच्या घटनांनी मोठं संकट निर्माण झालंय. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता तर 13 जण जखमी झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. पावसामुळे 27 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त तर 196 घरांचे अंशतः नुकसान झाले. बाधित भागातील 5,792 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये सुरक्षित हलवण्यात आलंय. मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी मृतांच्या कुटुंबियांना आणि नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिले. दरडी प्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून पूर ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीमही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधातील संभाव्य लष्करी कारवाई तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की इराण आणि मध्य पूर्वेतील काही देशांनी आराखडा करारासाठी पुढाकार घेतल्याने जगाच्या भल्यासाठी हल्ला रद्द करत आहे. मात्र लवकर करार होणं आवश्यक असल्याची अट त्यांनी घातली आहे. प्रस्तावित करारात होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली ठेवणं आणि इराणचा आण्विक धोका संपवणं यांचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान इराणनेही कठोर इशारा देत अमेरिका किंवा इस्रायलने हल्ला केल्यास त्यांच्या महत्त्वाच्या ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि तळांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा दिलाय. गुगलच्या आगामी 12 ऑगस्ट हार्डवेअर इव्हेंटपूर्वी पिक्सेल 10 स्मार्टफोनवर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. भारतात 12 GB प्लस 256 GB व्हेरियंटची लॉन्च किंमत एकूण 80,999 होती. मात्र सध्या तो अमेझॉनवर 67,969 मध्ये उपलब्ध असून
₹12,030 थेट सूट मिळते. जुना फोन एक्सचेंज केल्यास 20,550 पर्यंत अतिरिक्त लाभ मिळू शकतो. या फोनमध्ये 6.3 इंच 120 Hz डिस्प्ले, टेन्सॉर G5 प्रोसेसर, 12 GB रॅम, 4,970 mAh बॅटरी, 30 वोल्ट फास्ट चार्जिंग आणि 48 MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. उत्कृष्ट कॅमेरा, AI फीचर्स आणि स्वच्छ अँड्रॉइड अनुभवासाठी पिक्सेल 10 हा आकर्षक पर्याय ठरत असून पिक्सेल 11 लॉन्च नंतर त्याची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्डच्या शॉटगन 650X रफ क्राफ्ट्स या लिमिटेड एडिशन बाईकने विक्रीचा नवा विक्रम केलाय. जगभरात केवळ 100 युनिट्स तयार करण्यात आली होती. त्यापैकी 25 बाईक्स भारतासाठी राखीव होत्या. बुकिंग सुरू होताच अवघ्या 3 मिनिटात सर्व युनिट्स विकल्या गेल्यात. तैवानच्या प्रसिद्ध कस्टम बाईक डिझायनर विन्स्टन ये यांच्या सहकार्याने तयार झालेल्या या बाईकमध्ये ड्युएल टोन ब्लॅक फिनिश, हाताने बनवलेल्या गोल्ड स्ट्राइप्स, प्रीमियम लेदर सीट्स आणि युनिक क्रमांकाची फ्युएल टाकी अशी खास वैशिष्ट्ये आहेत. यात 648cc पॅरलल ट्विन इंजिन, 47 HP पॉवर आणि 52.3 Nm टॉर्कसह 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले असून प्रीमियम बाईक्सची वाढती क्रेज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत आणि अभिनेता ऋतिक रोशन यांच्यातील जुना वाद पुन्हा चर्चेत आलाय. सोशल मीडियावर ऋतिकची माफी मागा हा ट्रेंड सुरू झाल्यानंतर ऋतिकने सत्य योग्य वेळी समोर येईल अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे प्रत्युत्तर देत आगीत तेल ओतणं थांबव आणि योग्य गोष्टींना पाठिंबा दे असा टोला लगावला. तसेच महिलेविरोधात ट्रोलिंगला विरोध करण्याचे आवाहनही तिने केले. या नव्या वादाची सुरुवात CJP संदर्भातील एका वक्तव्यावरून झाली. दरम्यान 2016 मधील कथित रिलेशनशिप आरोप प्रत्यारोप आणि न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या प्रकरणाचीही पुन्हा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी मिस्टर सिंग इंडिया या रेस्टॉरंटमध्ये मेजवानी आयोजित करण्यात आली होती. मात्र तिथे दिलेल्या नॅपकिनवर ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीरचा नकाशा अपूर्ण छापल्याचं पाहून ऑलिम्पिक विजेती लवलीना बोर्गोहेन आणि BFI अध्यक्ष अजय सिंह यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा असून तो नकाशात दाखवलाच पाहिजे असं सांगत त्यांनी चुकीचे नॅपकिन तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले. या स्पर्धेत भारताने 13 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदके जिंकून 4थे स्थान पटकावले.